ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नाशिक शहर पोलीस अचानक ॲक्शन मोडवर आले। झिरो टॉलरन्सची कडक अंमलबजावणी करत गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय वरदहस्त असलेल्या राजकीय गुंडांच्या आणि त्यांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या। नुसत्या मुसक्याच नाही आवळल्या तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे घोषवाक्य त्यांच्याकडून वदवूनही घेतलं। कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून न घेता लोंढे, बागुल, राजवाडे, पवार यांच्यासारख्या राजकीय गुंडांची कसून चौकशी करत कारवाई सुरू केली। याचाच प्रत्यय लोंढे गँगवर मकोका कारवाई लावण्यात आली। पण शहरात अजूनही 11 टोळ्या सक्रिय असल्याचं तपासात समोर आलंय। त्यातील 4 टोळ्या संघटितपणे गुन्हे करत असल्याच्या तक्रारींमुळे त्यांच्यावर मकोका कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येते। शहरात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे। टोळीमध्ये लोंढे, बागुल, पवार, राजवाडे, निकम, पोष्टी, एबी कंपनी, परदेशी, उज्जैनवाला, म्हस्के, पठाण, GS वारसी, अंड्या, बेद, डिंगम, पगारे, दिवे आदी लहान मोठ्या टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे यातील 10 ते 11 टोळ्या अजय बागुल टोळीच्या अंडर काम करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या टोळीच्या सदस्यांचे एकमेकांच्या टोळीसोबत संबंध असल्याचंही समोर आलंय। त्याचबरोबर पोलिसांकडून बागुल, पवार, निकम या टोळीतील सदस्य आणि त्यांना अर्थसहाय्य करणाऱ्यांची नावंही निष्पन्न झाली आहेत। यात काही राजकीय पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिकांची नावंही समोर आली आहेत। या सर्वांची लिंक शोधून लवकरच 2 टोळ्यांवर मकोका कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस खात्याकडून दिली गेली आहे। टोळ्यांमधील गंभीर गुन्ह्यांची दखल घेत टोळ्यांवर मकोका MPDA कारवाई केली जाणार आहे। संविधान न्यूज, नाशिक।